हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे। अमरावतीतही काल मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळी भागामध्ये जर आपण पाहिलं तर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आणि या गारपीटीचा आणि वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्या भागामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला। आपण बघू शकतो जमीनदोस्त जे आहे ते काही संत्र्याची झाडं या संत्र्याच्या बागेमध्ये झालेले आपण बघू शकतो। मुळासकट संपूर्ण संत्र्याचे झाडं जे आहेत ते उन्मळून पडले। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो जवळपास या शेतामध्ये 10 ते 15 झाडं जे आहेत ते संत्र्याच्या अशा पद्धतीने उन्मळून पडलेले आहे। दुसरीकडे विद्युत पुरवठा करणारी डीपी जी आहे ती वादळी वारा आणि पावसामुळे कोसळलेली आहे। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी कांदा उन्हाळी कांदा आपल्या शेतात काढून ठेवलेला आहे वाढण्यासाठी तो कांदा ओला झालेला आहे। गहू देखील मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण पावसामुळे भिजलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। ते बघू शकतो आपण संत्र्याचं जे आहे ते नुकसान झालेलं असे छोटे छोटे संत्र जे आहेत ते गळून पडलेले आहेत। आंबिया बहारातले संपूर्ण संत्र आहेत। साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये बगीचा जो आहे तो विकला जातो, परंतु छोटे छोटे संत्र जे आहेत त्याच्यामध्ये बघा शेतकरी वेचतोय। संत्र जे आहेत ते पडल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। एकंदरीत मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपल्यासोबत संत्र उत्पादक शेतकरी दादा, काय परिस्थिती आहे, काय काय नुकसान झालेलं? माझ्या शेतातील संत्रा झाडं उन्मळून पडले काल आलेल्या पावसामुळे संध्याकाळी, आणि डीपी पण पूर्ण जमीनदोस्त झाली आणि टिनाचं जे शेड होतं ते पूर्ण उन्मळून पडलं आणि आंब्या बहाराचे संत्र हे पूर्ण खाली पडलेले आहे। याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे। गेल्या वर्षी पण असाच अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे सुद्धा माझ्या शेतातील असेच आंब्या बहाराचे संत्र पडलेले होते आणि झाडांचं खूप नुकसान झालेलं आहे। उन्मळून पडल्यामुळे आता हे दुरुस्त होणार नाही झाडं, त्यामुळं खूप नुकसान होत आहे। नुकसान भरपाई मिळाली का मागच्या वर्षी? मागच्या वर्षी नव्हती मिळाली, मागच्या वर्षी मिळाली नव्हती, संत्र्याची भरपाई नव्हती मिळाली। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी दादा, कांद्या गिंद्याचं नुकसान या भागात झालेलं आहे, गहू देखील ओला झालेला आहे। हो, कांदा काढून बाहेर ठेवलेला आहे, पण तो आता ओला झालेला आहे। गहू पडलेला आहे आणि संत्र्याचा म्हणजे आंब्या बहार जो आहे त्याचं आंब्या बहार खूप गळण आहे, म्हणजे हवा पावसामुळं, आणि याच्यामुळे खूप शेतकऱ्यांना नुकसान आहे। शासनाने याबद्दल दखल घेऊन भरपाई देण्यात यावी। नक्कीच भरपाई देण्यात यावी अशी मागणी करता आपण पुन्हा बघा अशा पद्धतीनं जे आहेत ते छोटे छोटे संत्र आहेत आंबिया बहारातले, नुकताच आता बहार तयार झालेला होता। साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये हे संपूर्ण संत्र मोठे होतात आणि मग शेतकरी ते विकतात, परंतु सुरुवातीला जर आपण पाहिलं तर वादळी वारा आणि पावसाचा मोठ्या प्रमाणावर काल फटका या भागामध्ये बसलेला आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नेरपिंगळी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।